श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्तात्रेयांचं वेगवेगळ्या उपासना पद्धतीमध्ये स्थान नेमकं काय आहे, किती आत्मीयतेनं किती आपुलकीनं दत्त महाराजांचं वर्णन, दत्तात्रेयांची उपासना अन्य उपासना पद्धतीतील मंडळी सुद्धा करतात। शाक्त आणि तंत्र मार्गाचा विचार पाहताना 18,000 श्लोकांची संहिता जी लिहिली त्याचं लघु स्वरूप लक्षात यावं म्हणून, म्हणजे त्रिपुरोपास्ती पद्धती नावाचा दत्तात्रेयांनी स्वतः तंत्र मार्गावरती 18,000 श्लोकांची संहिता लिहिली, ती लक्षात यावी म्हणून परशुरामांशी केलेला संवाद, तो परशुराम कल्पसूत्र या नावाने निर्मिती झाली। आणि अर्वाचीन उपनिषदामध्ये, अलीकडच्या आपण जर पाहिलं तर उपनिषदामध्ये त्रिपुरतापिन्युपनिषद नावाचं एक उपनिषद आहे आणि त्रिपुरोपनिषद नावाचं आणखीन एक उपनिषद आहे। म्हणजे अशी 2 उपनिषद त्रिपुर सुंदरी वरती, म्हणजे शाक्त परंपरेमध्ये मुद्दाम लिहिली गेलेली। आता याचा जर थोडासा विचार आपण पाहिला तर त्रिपुर उपासनेमध्ये त्रिपुर सुंदरीलाच, ही जी त्रिपुर उपासना आहे त्या त्रिपुर उपासनेमध्ये त्रिपुर सुंदरी देवीलाच कधी महालक्ष्मी असं म्हटलंय, कधी रेणुका असं म्हटलंय, कधी याच देवीला भुवनेश्वरी असं सुद्धा त्रिपुरोपासनेमध्ये म्हटले गेलेलं आहे। मग या दृष्टीनं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की कधी महालक्ष्मी, कधी रेणुका, कधी भुवनेश्वरी या संबोधन या देवीला देण्यात आली त्रिपुर सुंदरीला। त्या श्लोकामध्ये श्लोककर्ते वर्णन करतात, श्री विद्या सिद्ध विद्याच मातंगी भुवनेश्वरी आसुरी सुमुखी चैव रेणुका च सरस्वती। देवी कुठल्या कुठल्या रूपानं नटले त्याचं वर्णन केलं। आणि कमालीची गोष्ट ही आहे जी दत्त संप्रदायाशी संबंधित आहे, म्हणून विषय निघालाय, म्हणून ओहापोह करायचा या गोष्टीचा। जिथे जिथे अत्रिपुत्र दत्तात्रेयांचं स्थान आहे त्याच्या जवळपास भगवती देवीचं स्थान आहे। कारण शाक्तांना दत्तात्रेय जवळचे वाटतात। जिथे जिथे देवीची शक्तिपीठ आहेत तिथे तिथे दत्तात्रेयांचं स्थान आहे। उदाहरण पाहूया। त्रिपुरोपासना दत्तात्रेयांनीच परशुरामांना सांगितली, किंवा परशुराम कल्पसूत्रातनं त्रिपुरोपासना तुमच्या आमच्या पुढे दत्तात्रेयांनीच ठेवली, हे आपण पाहिलं। आता दत्तात्रेयांनी लिहिलेल्या त्रिपुरोपासनेमध्येच कधी तिला मातंगी, रेणुका, कधी सरस्वती, कधी आसुरी, सुमुखी चैवश, कधी श्री विद्या सिद्ध विद्याच मातंगी भुवनेश्वरी ही वर्णनं सगळी देवीची त्रिपुर सुंदरीचीच आली। परंतु आपण जर नीट पाहिलं तर दत्तात्रेयांची जिथे जिथे स्थान आहेत तिथे तिथे भगवतीचं स्थान आहे। सांगलीपासून जवळ, म्हणजे सांगली हे मध्यवर्ती गाव धरलं तर सांगलीपासून 20-22 किलोमीटर वरती इकडे नरसोबाची वाडी, आणि सांगलीपासून इकडे 20-22 किलोमीटर वरती श्री क्षेत्र औदुंबर हे क्षेत्र लागतं। आता हे जे औदुंबर क्षेत्र आहे, या औदुंबरला नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी, दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार, त्यांनी प्रथम चातुर्मास यती धर्माचा औदुंबर या क्षेत्राला केला। आता औदुंबर क्षेत्राला चातुर्मास का केला माहितीये का? दत्तात्रेयांचं वास्तव्य झालंच झालं नृसिंह सरस्वतींचं, पण त्या नदीच्या पलीकडे, म्हणजे ती जी कृष्णा नदी वाहते त्या नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे।
कोल्हापुरातल्या मूर्ख ब्राह्मणा भुवनेश्वरीला ज्ञान प्राप्त झाले, म्हणजे दत्त महाराजांच्या सन्निधानामध्ये देवीचं स्थान आहे. मी दुसरं उदाहरण आपल्याला सांगतो. नृसिंहवाडीला दत्त महाराज 12 वर्ष उपासनेला राहिले औदुंबर वृक्षाखाली, पण पलीकडे 64 योगिनींचं वास्तव्य आहे. अमरेश्वर सन्निधानी वसती 64 योगिनी. बर का, म्हणजे जिथे जिथे दत्तात्रेयांचं वास्तव्य आहे तिथे देवी भगवतीचं वास्तव्य आहेच आहे, किंबहुना जिथे जिथे देवीची शक्तिस्थानं आहेत तिथे तिथे दत्तात्रेयांचं वास्तव्य आहे. एकमेकांना परस्पर पूरक आहेत असं म्हणलं तर हरकत नाही. तुम्ही गिरनार पर्वत चढून ठराविक अंतराने वरती गेल्यानंतर पहिले मंदिर लागतं. भारतातली जी शक्तिपीठं आहेत की नाही त्यातलं 51 शक्तिपीठापैकी एक क्षेत्र अंबाजी मंदिर असं म्हटलं जातं. महालक्ष्मीचं मंदिर तिथे सुद्धा आहे. म्हणजे महालक्ष्मीच्या मंदिरानंतर आपल्याला दत्तात्रेयांचं दर्शन घ्यावं लागतं. गोरखधुनी, मग मच्छिंद्रनाथांचं दर्शन आणि मग दत्तशिखर गिरनारला सुद्धा. म्हणजे जिथे जिथे तुम्ही जाल तिथे तिथे दत्त महाराजांचं आणि शाक्त उपासनेचा जवळचा संपर्क आलेला आहे. तंत्र मार्गामध्ये सुद्धा अभ्यास करताना दत्तात्रेय तंत्र हा एक अशा पद्धतीचा एक तंत्र प्रकाशित आहे. दत्तात्रेय तंत्र नावानीच एक तंत्र मार्ग प्रकाशित आहे. रुद्रयामल नावाचा एक ग्रंथ आहे, रुद्रयामल. त्या रुद्रयामल ग्रंथात दत्तगुरूंनाच अग्रस्थान दिलेलं आहे आणि दत्तगुरु हे सर्वश्रेष्ठ असं दैवत आहे असं वर्णन केलेलं आहे. आता रुद्रयामल नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथात दत्तात्रेय कवच नावाचं स्तोत्र आलेलं आहे. सज्जन हो, हे स्तोत्र जे आहे ना ते अतिशय वाचण्यासारखं आहे बरं का. हे जे तंत्र मार्गातलं स्तोत्र आलंय, जरी तंत्र मार्ग म्हटल्यावर आपल्याला काहीतरी वेगळा अर्थ त्यातून निर्माण होतो. जसा मंत्र मार्ग आहे, जशी उपासना पद्धती आहे, तसा तंत्र मार्ग हा पण आहे. तननात त्रायते ती तंत्र आणि मननात त्रायते ती मंत्र, असं मंत्र या शब्दाची व्याख्या आणि तंत्र या शब्दाची व्याख्या आहे. तंत्र हे वाईट नाही, परंतु त्याचा फायदा स्वतःच्या फायद्यासाठी जर सुरू झाला तर तो अघोरी विद्येकडे वळतो. तो साधकाला उपासकाला घातक आहे. पण तंत्र मार्गाने सुद्धा भगवंताची कृपा मिळवता येते. तो सुद्धा एक मार्ग आहे. त्या मार्गामध्ये सुद्धा दत्तात्रेयांना अनन्य साधारण असं महत्व आहे. हे जे रुद्रयामल नावाचा ग्रंथ आहे यामध्ये दत्तात्रेय कवच स्तोत्र आलं. ज्यांना कोणाला आधी व्याधी असतील त्यांनी मुद्दाम ऐकून ठेवा. आधी व्याधी नष्ट होण्यासाठी दत्तात्रेय कवच स्तोत्र अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे. याच्यामध्ये जे संवाद आलेले, या संवादामध्ये काही न्यास सांगितलेत. त्या न्यासाप्रमाणे त्या शरीराच्या ठिकाणी ज्या ज्या देवता आहेत त्यांना संरक्षित करण्याचं काम दत्तात्रेयांचं अधिष्ठान करत असतं. आपण तंत्र मार्गात रुद्रयामल ग्रंथाच्या अनुषंगाने आलेल्या दत्त कवचाचं स्मरण, वाचन, पठण अवश्य करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती. आणि शाक्तांच्या दृष्टीने तंत्र मार्गाच्या दृष्टीने दत्तात्रेयांचं अनन्यसाधारण महत्त्व कसं आहे हे आज आपण आणखीन सविस्तरपणे पाहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आज इथेच दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊया. दत्तात्रेयांचं पवित्र नाम घेऊन वाणीला आज इथेच विराम देऊया. आणि निरंतर प्रत्येक उपासना पद्धतीत कुठल्या जरी असलं तरी ती शेवटी दत्तात्रेयांनाच जाऊन कशी मिळते हेच तर आपल्याला क्रमाक्रमाने पाहायचंय. आज इथेच वाणीला विराम देऊ, इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.